प्री वर्कआउट हालत खराब शिवाय 2:35 आणि मी इथंच अजून. अबे यार नेमकी लाईट गेली आता, लिफ्ट बंद झाले. हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर उठलोय मस्त, फ्रेश वगैरे झालोय आणि आता सगळं जिमला जायची मस्त तयारी. आज वातावरण पूर्ण ओपन आहे, म्हणजे क्लीन आहे. आज काय विषय नाही पावसाचा. काल जरा पावसाचा विषय झालेला येता जाताना. आज आपण सेफ आहोत, का विषय नाही. आज सुखाने जाऊ शकतो आपण जिमला. ती सकाळची गडबड नाही, आज एकदम सुखाने, विदाउट एनी प्रॉब्लेम. कालपासून ती एकच गोष्ट डोक्यात नसते की त्या फुटेज डिलीट झाल्या कशा माझ्याकडून, ते पण माझ्या हाताने. तेच डोक्यात चाललं, तेच डोक्यात असा डोका. काय झालं तर झाल्या. आयक्लाउडला बॅकअप झाला असेल बघू. आयक्लाउडला सिंक झाले असतील ना तर भेटू शकतात, नाही तर नाही. एकच ऑप्शन आहे आयक्लाउड. बघू, चेक करू थांबा. यार तो पण भारी ब्लॉग होता. आपण महिना संपत आला बघता बघता. काय समजतच नाही दिवस कधी चाललेत. पटापट दिवस निघून चाललेत. प्री वर्कआउट ना असं प्री वर्कआउट दगड झालेत, दगड आतमध्ये डब्यात. प्री वर्कआउटच्या डब्यात जो डब्बा असतो ना त्यातमध्ये असं तो कडक झालाय. तू त्याला तोडायला लागतो, मग सुरीन वगैरे टोकदार गोष्टींनी तो तोडायला लागतो. मग नंतर असे दगड बाहेर येतात, दगड टाईप. आणि मग नंतर त्याला डिझॉल्व करायला लागतो पूर्ण पाण्यात, आणि मग तो प्री वर्कआउट प्यायला लागतो. आणि या प्री वर्कआउटमध्ये एवढी मजा नाही. तो पहिला प्यायचो ना, त्या प्री वर्कआउटमध्ये जाम मजा होती. ह्याच्यात कसा एवढा इफेक्ट नाही, एवढा स्ट्रॉंग नाही. फक्त चवीला स्ट्रॉंग लागतो, बाकी जो इफेक्ट आहे तो एवढा स्ट्रॉंग नाही. आता हा संपला ना, हा पहिला संपवतो, नाही तर तो लगेच ऑर्डर करतो तो. नाहीतरी आता दगड झालाय, त्याचे एकदम कडक झाला आतमध्ये, बर्फासारखा. काय माहित एवढा डब्बा बंद असून आतमध्ये कडक कसं झालं काय माहित. चेस. निघालोय जिमला मस्त. आज मोकळा खुला वातावरण आहे. आज काय पावसाचं टेन्शन नाही, पण काय पावसाचं सांगू शकत नाही, कधी येऊ शकतो. जाऊ जिमला. आलोय जिमला. आज कान एवढे गरम झालेत ना, प्री वर्कआउट जास्त झालाय थोडा. कान असे चावायला लागले जोरात. चलो लगेच पटकन वर्कआउट चालू करू. आज मारायचे चेस्ट आणि ट्रायसेप. प्री वर्कआउट हालत खराब नाही. फरक म्हणजे आज प्री वर्कआउट जास्त झालं म्हणून, बाकी काय नाही. म्हणजे लिमिटच्या बाहेर झाला आहे, त्या मला कडक झाल्यामुळे त्याचा अंदाज नाही समजला. कान बिन असे चावा लागलेत. चलो लगेच पटकन. वर्कआउट डन. आलोय घरी. आज मारल्या पण चेस्ट आणि ट्रायसेप मजबूत, मजा आली. आणि डंबेल्स मारले हेवी, जाम मजा आली. आणि आज एकटाच होतो, एकटान कदलवली. काय नाही, दादा असलं तरी मजा असते, एकटा असलं तरी मजा असते. सगळं मूडवर डिपेंड आहे. मूड चांगला तर वर्कआउट चांगला, तेवढा सॅटिस्फाय. चलो आलो घरी. आलोय घरी. प्रोटीन शेक पितो आता. प्रोटीन शेक आज रुटीन परफेक्ट आहे. नाहीतर काल सगळी रुटीनची वाट लागलेली, कधी पण काय पण खाल्ला. आणि परत माझी रात्री वाट लागली की रात्री जेवलो, पण रात्री जास्त जेवण नाही गेला. नंतर मग काय गप झोपलो. दही पण रात्रीच खाल्ला. दुपारी काय जास्त, दुपारी सकाळी पहिला राईस खाल्ला, राईस आणि पनीर तेच जास्त झाला. नंतर मग दुपारी, नंतर मग ओट्स खाल्ले. ओट्सनी लगेच भूक लागत नाही. नंतर परत प्रोटीन शेक प्यालो. प्रोटीन शेक नंतर रात्री जेवलो. एवढा हेवी झाला ना काल मला. आपला बाबा नॉर्मल सकाळचा आपला डेली रुटीन आहे तोच बेस्ट असतो. उगाच इकडं वर खाली झालं की सगळी वाट लागते. म्हणून रुटीन इज इम्पॉर्टंट. मार्केट बघा पूर्ण लाल आहे. लाल है भाई, लाल है, सब कुछ लाल है. क्या पता क्या हो गया आज. निफ्टी, बैंक निफ्टी, फायनान्स निफ्टी, IT, फार्मा, ऑटो, FMCG, मेटल सगळे लाल आहेत, सगळे लाल. हा चार्ट आहे. 15 मिनिटांना आपल्याला एक आवरचे टाईम फ्रेम पाहिजे. 1 आवरच्या टाईम फ्रेमला नाही ॲनालिसिस चांगला होतो. म्हणजे एक लॉंगची रेंज भेटते आपल्याला मार्केटमध्ये का होईल. सेलिंगच चालू आहे, त्याविषयी चांगली 2 दिवस न्यूज
म्हणजे त्या दिवशीची बायबॅकची न्यूज गॅपअप नंतर परत गॅपअप होऊन बऱ्याच दिवसांनी परत सेलिंग, आज डायरेक्ट गॅप डाऊन झाला आहे. बघू आता काय होतं आहे या आठवड्यात. नंतर बाकी सगळा इंडियन मार्केट लाल आज. आणि कमोडिटी बघू आपण काय होतं. कमोडिटीचा विषय, कमोडिटी फक्त आज ग्लोबली क्रिप्टो मार्केट पॉझिटिव्ह आहे, तो पण चांगला 2-2% क्रिप्टो मार्केट पॉझिटिव्ह आहे. आणि आपला गोल्ड सगळ्यात आवडती गोष्ट आपली गोल्ड. भाई गोल्डवाले जे गोल्डवर प्रेम करतात ना, गोल्डवर प्रेम करणारे खूप जण आहेत. काय झालं नेट पण स्लो चालतंय का आपला PC हँग मारतंय, काय फालतूगिरी आहे. हो चल ना, निफ्टीचा चार्ट आहे. ओ माय गॉड, इट वॉज माय मिस्टेक, नॉट द मिस्टेक ऑफ PC. इट वॉज माय मिस्टेक आणि PCला सेवा घालत आहे. असेच असतात. बघ गोल्डमध्ये आता विषय असा झाला आहे की गोल्डनी 3-4 दिवस चांगली रॅली दिली. फक्त आता विषय असा आहे की एक पुलबॅकची वाट बघावं लागेल. कुठंतरी ट्रेड मारून चालणार नाही. इथं मला ट्रेडचा चान्स होता पुलबॅकला. या बघू, जर इथून वरती थोडा गेला एक कॅन्डल, जर या 2 कॅन्डलच्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली ना कुठली, तर मी बाईंगला बसीन. आणि जर कॅन्डल वरची लिक्विडिटी घेऊन परत ह्याच्या रेंजला क्लोज झाली तर मी सेलिंगला बसीन. बघू काय होतं आज गोल्डमध्ये आज. आणि आज आपल्याला जायचं आहे मूवीला. मूवीचं नाव आहे हनुमान अंश. तो मूवी डिपेंड आहे, म्हणजे ती रिअल स्टोरी आहे. कुणाची आहे ती रिअल स्टोरी आहे? कैचीदामची नीम करोली बाबांची ती रिअल स्टोरी आहे. ज्यांना कैचीदाम माहिती आहे, नीम करोली बाबा माहिती आहेत, त्यांच्या म्हणजे मला माहिती आहे म्हणून मी जातो. एक रिअल स्टोरी आहे त्यांची, पूर्ण लहानपणीपासून स्टोरी, काय काय केलं त्यांनी, काय काय गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये झाल्या, ते सगळं आहे. सो मी जाणार आहे दुपारी बघायला. आता मस्त आंघोळ करू, ओट्स बनवू आणि भेटू. चलो, ओट्स खातो आता आणि ॲपल. आंघोळीला जायच्या आधी ट्रेडला बसलेलो. 5 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. पहिला आपला एसिलेट झाला आणि मग टार्गेट आला. आपला व्ह्यू तर बरोबर होता, फक्त आपला पहिला एसिल उडाला आहे आणि मग टार्गेट आला आहे. काय विषय नाही, बघू संध्याकाळी वगैरे ट्रेड भेटला तर. सो निघतोय मी आता मूवीला. टाईम झाला, उशीर झाला आहे. इथंच वाजले 2:30. 2:35चा शो आहे, 2:35 आणि मी इथंच अजून. चलो पटकन जाऊ. अबे यार, नेमकी लाईट गेली. आता लिफ्ट बंद झाले. जनरेटर लावतील तेव्हा लिफ्ट चालू होईल. एवढा खाली मी चालत जाऊ शकत नाही, मरीन मी खाली चालत गेलं तर. बघितलं नेमकी या टायमाला, म्हणजे खतरनाक विषय माझ्यासोबत चालू झाली. हो गया चालू भाई, आजा. जी कृपा करेंगे। जी बाबा जी आए बहुत दूर से, बता रहे हैं कि इनकी बहू और बेटा ने घर से निकाल दो उनको। जय हो बजरंग बाबा, घेर लो चारों नाका, बांध दो गाड़ी। ओ डीडी साहब, कुछ समझ नहीं आ रहा। क्या हुआ? कोयला डाल रहे हैं, इंजन भाप भी दे रहा है पर चल नहीं रहा। वो मैंने चेन खींची थी। रामा पार लगाए रामाने मत खे बनहारे मूवी खतम भाई, चाललो घरी आता. 1 नंबर मी होता. बाहेर जाऊन बोलतो, कॉपीराइट लागेल. सो मूवी झाला बघून. मूवी एवढा 1 नंबर आहे ना, भारी. म्हणजे आपले शिर्डीचे साईबाबा आहेत ना, त्या टाईपमध्ये स्टोरी आहे. 1 नंबर आहे, 1 नंबर मी वाटला. सगळ्यांनी बघा. मी सगळ्यांना सांगेन की हा मूवी बघा, एक रिअल स्टोरी आहे. नीम करोली बाबा कैचीदामची. चलो आता घरी जाऊ. सो आलो आहे घरी आता. 1 नंबर मूवी. मी सगळ्यांना सजेस्ट करेन की बघा, खरंच जाऊन बघा मूवी. 1 नंबर मूवी. जसा शिर्डीची स्टोरी आहे ना, तशीच ती एक कैचीदामची स्टोरी आहे. नीम करोली बाबा, जसं साईबाबांची लाईफ होती तशी, म्हणजे ॲज युजल सेम आहे. तसा कल्चर वगैरे थोडा वेगळा आहे. तर नीम करोली बाबांनी लहानपणापासून, त्यांची जेव्हा आई वारली तेव्हापासून त्यांना श्रीरामांना भेटायचं होतं. तेव्हापासून त्यांचं ध्यान चाललं आहे, मेडिटेशन चाललं आहे.
आणि नंतर मेडिटेशन करता करता ते एवढे मोठे झाले की त्यांना समजलं नाही. आणि तुम्ही पुढची स्टोरी बघा मग तुम्हाला समजेल. पण मला तर एक नंबर आवडली. त्या ज्या वाईब्स आहेत, ती जी एनर्जी आहे ती क्लास आहे भाई. मला तर जाम आवडला म्हणजे जाम म्हणजे जाम. अशी मूवी म्हणजे एक रिअल स्टोरी आहे ती. शब्द नाहीत माझ्याकडं. सो जेवतोय आम्ही. जेवायला सलाड, दही, चपाती आणि पनीरची सब्जी. जेवण वगैरे झालं आहे मस्त. आता झोपा येत आहे. आज जो पिक्चर बघितला आहे ना, क्लास. अंगावर काटे आणि असे घुसबंप येत होते ना. एक नंबर पिक्चर. म्हणजे ती रिॲलिटी आहे, ती अशी फील होते अंगावर. माझ्या तर अंगावर काटा आला. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.